गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। गणेशपूरचा राजा सन्मित्र गणेश मंडळाच्या माध्यमातून मागील 48 वर्षांपासून भंडारा शहरालगत असलेल्या या गणेशपूरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येतो। बघू शकतो आपण या वर्षी या सन्मित्र गणेश मंडळाने 25 मुखी ही 15 फुटांची गणरायाची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे। भंडाऱ्याचेच कलावंत बोरसरे यांनी ही मूर्ती आकर्षक मूर्ती इथे भाविक गणेश भक्तांसाठी इथे साकारली आहे आणि या गणेशपूरच्या राजाच्या दर्शनासाठी अवघ्या भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर पूर्व विदर्भातील लाखोंच्या संख्येत दरवर्षी इथे भाविक येत असतात। बघू शकतो आपण या गणेशपूरच्या राजाच्या दर्शनाला इथे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आलेले आहेत, भाविक आलेले आहेत। जगन्नाथपुरीच्या मंदिराचा इथे देखावा निर्माण केलेला आहे आणि एकंदरीतच या गणेशपूरच्या राजाला बघण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती, मोठी गर्दी इथे झाल्याचे बघायला मिळतं। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल या वर्षीची जी थीम तुमची कशी काय? खूप सारे लोक वाट बघत आहेत सर। थीम म्हणाल तर यावेळी जगन्नाथपुरीचा देखावा आम्ही इथं प्रस्तावित केलेला आहे आणि सोबत 25 मुखी गणेश मूर्ती आहे। आणि दरवर्षी जसा गणेशपूरचा एक हे आहे की 1948 पासून या गणेश स्थापना झालेली आहे। एकनाथ गोखले, कमलेशभाऊ मेयर आणि त्यांच्या पूर्ण टीमनी आज ज्या पद्धतीने गणेशपूरच्या राजाला, आज गणेशपूरच्या एका छोट्याशा याला सन्मित्र गणेश मंडळाला खूप मोठं स्थान प्राप्त झालेलं आहे। गणेशपूरचा राजा या नावाने आता तो ओळखला जातो आहे आणि लौकिकाला म्हणजे साजरे असे ते दरवर्षी नवीन काहीतरी आपल्या गणेशपूरच्या गणेशपूरच्या गावामध्ये नवीन प्रकारचे दर्शन झालं पाहिजे त्या उद्देशाने। जसं मागच्या वर्षी रुद्राक्षचा गणपती होता, यावर्षी आपल्याला 25 मुखी गणेश मंदिराचा झाला आहे। सोबत हे कार्यकर्त्यांनी गणेश मंडळी अजून एक प्रतिष्ठा जपलेली आहे की त्याच्यामध्ये लोकांना जसं कोविडमध्ये लोकांना मदत करणे, ब्लड डोनेशनचं कॅम्प घेणे किंवा 10 तारखेला आता व्यास सरांचं कॅम्प आहे, त्याच्यानंतर 11 तारखेला ब्लड डोनेशनचं कॅम्प आहे। म्हणजे सामाजिक लोकांना जी मदत होऊ शकते त्याही दृष्टिकोनातून सगळं सन्मित्र गणेश मंडळ हा नेहमी त्यांची टीम पूर्ण काम करत असते आणि याच्यामध्ये गावांचा लोकांचा पण त्यांना खूप मोठा साथ मिळतो। ह्या दृष्टिकोनातून यावर्षी लोकांना आमचं हे आहे की 7 ते 8 लाख लोक दर्शन घेतील या गणेश मूर्तीचे, अशी आम्हाला आशा आहे। निश्चितच टिळकांच्या स्वप्नातलं जे स्वप्न होतं ते स्वप्न या गणेश मंडळाच्या माध्यमातून साकार होत असल्याचं चित्र इथं बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, गणेशपूर, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।